सुरुवातीला बातमी अर्थातच भेटीची आहे, कारण राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा चाललेली आहे। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपण ही भेट का घेतली यावरून देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण त्यापूर्वी मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं होतं। हे दोन पॉवरफुल नेते एकत्रित आल्यानं, एकत्रित भेट झाल्यानं राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते। काय यावर चर्चा होत होती पाहूया आपण। गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतात, राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील। ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली का? 2 दिवस मुंबई बुडते आहे। मुंबई, ठाणे, नाशिक सारखी शहरं बुडाली। राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे। नाही, ते का गेलेत, कशामुळे गेलेत हे सांगता येणार नाही, पण कुठेतरी उद्याच्या इलेक्शनबद्दलच ते जर मुद्दा तिथं मांडणार असतील, नाही तर उद्या जाऊन भाजपवर जाण्याची भूमिका ते घेत असतील, तर आज वेगळी, उद्या वेगळी, काल वेगळी अशी भूमिका सातत्याने एखादा पक्ष जर बदलत राहिला तर त्याच्यावरची विश्वासार्हता कुठेतरी कमी होऊ शकते। पण राज ठाकरे साहेब, सीएम साहेबांना कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी विषयाच्या बाबतीत गेले असतील। आज रस्त्याची परिस्थिती, सगळीकडे पाणी या मुंबईमध्ये आलेलं आहे, रस्त्यावरचे लोक सुखरूप नाही। आता वर जी चालणारी मोनोरेल आहे, म्हणजे हवेतले लोकसुद्धा आज दुर्दैवाने आज सुखरूप नाही, ते मुद्दे घेऊन कदाचित गेले असतील। देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत। संजय राऊत म्हणतायत की राज ठाकरे गणेश उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्रजींना भेटले आहेत। खरं तर कालच उभाटा गटाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वी बेस्टच्या माध्यमातून विसर्जन करण्याचं काम केलं आहे। त्यामुळं ही भेट नेमकी कशासाठी झाली होती याची मला कल्पना नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।